ओके. सो टेस्ट केसेस लिहिल्यात पण एक्झिक्यूट केलं नाही तर आशिष केली का एक्झिक्यूट? केली होती सर. सायकल मध्ये पण परत ऍड केलीस का? हा. ठीक. स्वतः पण बघा. जसं की जस्ट हिअर वी हॅव ऍडेड सम टेस्ट केसेस. सो अर्लियर फक्त टेस्ट केसेस काल जर बघितलं आपण एकच टेस्ट केस होती. हा. म्हणजे ती 2 वेळेस एक्झिक्यूट केली होती म्हणून त्याच्यामुळे आपल्याला 2 रिझल्ट दाखवत होता. एक पास एक फेल. आता आपल्याकडे ओव्हरऑल टेस्ट केसेस जर बघितलं तर काउंट आपल्याकडे जास्त आहे. सो 6 टेस्ट केसेस इथे आपल्याला दिसतात. ओव्हरऑल प्रोग्रेस किती आहेत? 6. रिमेनिंग 2 आहेत, 4 कम्प्लीट आहेत. तर त्याच्यामधले 2 नॉट एक्झिक्युटेड म्हणजे एक्झिक्यूट केलेले नाही आहेत, पण बाकीचे 2 काय झालेले आहेत? पास झालेले आहेत, 2 फेल झालेले आहेत. सो टोटल टेस्ट एक्झिक्युशन एफर्टमध्ये किती वेळ लागला? तर त्याला जे काही काउंट आपला तिथं होतो तो काउंट इथं आपल्याला काय करतोय? इस्टिमेटेड 15 आवर्स, पण ॲक्च्युअली 80 मिनिट्समध्ये तुमचं एक्झिक्युशन झालेलं आहे. हां. इश्यू किती याच्यामध्ये आलेले आहेत? तर 4 ह्याच्यामध्ये काय आलेले आहेत? इश्यू आलेले आहेत. ते इश्यू इथे दाखवायला लागले. सो हे असं डिफरंट डिफरंट हे तुम्हाला याच्यामध्ये काय दाखवायला लागलंय? ओव्हरऑल एक्झिक्युशन रिपोर्ट. सो असे डिफरंट डिफरंट रिपोर्ट आहेत तुमचे. सो जर आपण रिपोर्ट्समध्ये काल आपल्याला ट्रेसेबिलिटीचं दिसत नव्हतं, आपण बघू. ट्रेसेबिलिटी रिपोर्ट, ट्रेसेबिलिटी अँड डिफेक्ट्स.
काहीतरी इश्यूज आय थिंक आय हॅव सी, म्हणजे वाटतंय की काहीतरी इश्यू असणार आहे, त्याच्यामुळंच हा जनरेट होत नाहीये. बट हिअर जसं मी तुम्हाला काल दाखवलं होतं की ट्रेसेबिलिटी मध्ये. हम्म देअर माइट बी सम इश्यू. सो इश्यू आहे इथं, त्याच्यामुळेच इथं आपल्याला कन्सोलला पण एरर ट्रिगर करायला लागले 404. त्याच्यामुळे ते जर ज्यावेळेस इश्यू वगैरे त्यांच्या त्या साईडला जिराच्या साईडला रिझॉल्व्ह होतील, त्यावेळेस आपल्याला इथं ट्रेसेबिलिटीचे जे रिपोर्ट्स आहेत, कसं तो काल तुम्हाला एक दाखवलं होतं, रिक्वायरमेंट आय डीच्या अगेन्स्ट टेस्ट केस आय डी त्याला मॅप केलेला असतो. टेस्ट केस आय डीच्या अगेन्स्ट तुमचं एक्झिक्युशन मॅप केलेलं असतं. एक्झिक्युशनच्या अगेन्स्ट त्याचा रिझल्ट पास फेल मॅप केलेला असतो. आणि फेलच्या अगेन्स्ट जर फेल असेल तर त्याला तुमचं जो बग तुम्ही क्रिएट केलेला असतो तो मॅप केलेला असतो. सो म्हणजे रिक्वायरमेंट पासून बग पर्यंत जी मॅपिंग करायला लागलो त्याला आपण फॉरवर्ड ट्रेसेबिलिटी म्हणतो. आणि जर आपल्याला बॅकवर्ड बघायचं असेल तर म्हणजे तिथं बग आधी येतो. बग पासनं रिक्वायरमेंटला तुम्ही ट्रॅक करत जातात, त्याला बॅकवर्ड ट्रेसेबिलिटी म्हणतो. अशा ट्रेसेबिलिटीचे रिपोर्ट आपल्याला डिफरंट डिफरंट रिपोर्ट आपल्याला इथं बघायला भेटू शकतात. फक्त जस्ट दे आर हॅव्हिंग सम इश्यूज, दॅट्स वाय वी आर नॉट एबल टू लोड दीज रिपोर्ट्स हिअर. तर असे डिफरंट डिफरंट रिपोर्ट्स आपल्याला याच्यामध्ये, जसं आपण एक्झिक्युशनचे बघितले, आता एक्झिक्युशनचा मग रिपोर्ट बघितला, आता तो तुम्हाला स्पेसिफिकली क्यूए साईट म्हणजे त्याला आपल्याला फिल्टर डिफरंट डिफरंट फिल्टर लावता येतात. किंवा इथं आपण एक्झिक्युशनमध्ये डिफरंट काइंड ऑफ रिपोर्ट्स हिअर वी कॅन सी दॅट ग्रुपड तुम्हाला कुणाचं पाहिजे, स्पेसिफिक इंजिनियरचा पाहिजे का, तर त्या क्यूएचा आपल्याला काढता येईल. पूर्ण टीमचा पाहिजे का, टीमचा काढता येईल. सायकलचा पाहिजे का, त्या सायकलचा काढता येईल. सो जे पाहिजे त्यानुसार आपल्याला इथं रिपोर्ट आपल्याला काय करता येतो, जनरेट करता येतो. कस्टम रिपोर्ट आपल्याला इथं जनरेट करून मग काउंट पाहिजे का पर्सेंटेज पाहिजे, सो त्यानुसार आपण इथे एक्झिक्युशन रिपोर्ट आपण काय करू शकतो, हिअर वी आर गोइंग टू बी जनरेट डिफरंट डिफरंट. इथं आपल्याला रिपोर्ट्स याच्यामध्ये काय करता येतं, एक्झिक्युशन जनरेट करता येतात. सो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो तो तुमचा टेस्ट समरी रिपोर्ट. म्हणजे टेस्ट एक्झिक्युशनची जी काही समरी आहे ती तुम्हाला सबमिट करावी लागते. म्हणजे एक सपोज कन्सिडर करा की तुमचं टेस्ट सायकल संपलं किंवा स्प्रिंट संपली, तर त्याच्यामध्ये तुम्ही किती टेस्ट केसेस एक्झिक्यूट केल्या, किती पास झाल्या, किती फेल झाल्या, किती बग आले, तर ह्याची समरी आपल्याला इथून समरी रिपोर्टमधून काय होती, जनरेट व्हायला लागली. ते समरी रिपोर्ट आपण इथं काय करू शकतो, प्रेझेंट करू शकतो आपल्या लीडला वगैरे. कारण तो त्यांना पुढे प्रेझेंट करावे लागतात त्यांच्या मॅनेजरला, सो हायर ऑथॉरिटीला. सो आपण इथून झफायर मधून हे रिपोर्ट कलेक्ट करून आपण वी आर गोइंग टू बी शेअर. सो यानंतर आपल्याला आता हे STLC नंतर जम्प करायचे, ते बघायचे बग लाईफ सायकल. काय बघायचे, कुठलं लाईफ सायकल बघायचे, विच लाईफ सायकल, बग लाईफ सायकल. किंवा याला डिफेक्ट लाईफ सायकल सुद्धा म्हणतो आपण. आयदर वी कॅन कॉल इट एज अ बग लाईफ सायकल और वी कॅन कॉल इट एज अ डिफेक्ट लाईफ सायकल. सो आता हे जे बग लाईफ सायकल आहे किंवा हे डिफेक्ट लाईफ सायकल आहे, जसं इथे आपल्याला दिसायला लागलंय, तर डिफेक्ट लाईफ सायकल म्हणून म्हणतो किंवा बग लाईफ सायकल. कारण डिफेक्ट आणि बग मध्ये दोन्हीमध्ये काय आहे, दोन्ही सेमच आहेत. फक्त डिफेक्ट जो आहे कस्टमरनं रेज केला तर त्याला आपण म्हणतो द डिफेक्ट. म्हणजे ऍप्लिकेशन गेलं प्रोडक्शनमध्ये लाईव्ह आणि कस्टमरला इश्यू फाइंड आउट झाला आणि कस्टमरनं तो इश्यू रेज केला, तर त्याला काय म्हणायला लागलो, द डिफेक्ट. पण सेम ऍप्लिकेशन सध्या टेस्टिंगमध्ये आहे, इश्यू आपल्याला क्यूएला फाइंड आउट झाला, तर क्यूए तो इश्यू रेज करायला लागलाय, तर त्याला काय म्हणायला लागलो, बघ. फक्त रिप्रेझेंटेटिव्ह वेगळा वेगळा, पण इश्यू जो सेमच आहे. म्हणजे काय, ऍक्च्युअल आणि एक्सपेक्टेड फंक्शनॅलिटीमध्ये मिसमॅच आहे. सो त्याच्यामुळेच आपण काय करायला लागलो, आयदर कस्टमर रेज करायला लागलाय पण तो लाईव्ह गेल्यानंतर कस्टमर रेज करू शकतो, त्याच्यामुळे त्याला डिफेक्ट म्हणायला लागलो. आणि ज्यावेळेस ऍप्लिकेशन अंडर टेस्टिंग आहे त्यावेळेस आपण ज्यावेळेस रेज करायला लागलो त्याला आपण बग म्हणायला लागलो. मग डिफेक्ट लाईफ सायकल पण म्हणू शकतो किंवा याला बग लाईफ सायकल पण म्हणू शकतो. आता हे जे आहे डिफेक्ट लाईफ सायकल किंवा बग लाईफ सायकल, आपण इथं बघायला लागलो, जस्ट हिअर वी कॅन से दॅट दीज आर द स्टेट्स ऑर फेजेस. बगच्या किंवा फेजेस म्हणू किंवा बगचे स्टेट म्हणू किंवा डिफेक्टचे फेजेस म्हणू किंवा डिफेक्टचे स्टेट म्हणू. सो हिअर वी कॅन सी दॅट दीज आर द कपल ऑफ स्टेट्स.
आपण बघू शकतो. सो बग बघा स्टार्टिंगला डिफेक्ट किंवा बग ओपन केला, सॉरी क्रिएट केला की त्याचं स्टेट काय असतं? कुठली स्टेट असणार आहे? न्यू. न्यू, राईट. सो त्यानंतर आपण इथं बघू शकतो. हा, त्यानंतर डेव्हलपर काय करणार आहे? त्या न्यू म्हणजे आपण सपोज आता मी एक बग क्रिएट केला की त्याची स्टेट काय आहे? न्यू. त्यानंतर त्याचे स्टेट काय होत राहतात? चेंज होत राहतात. म्हणजे डेव्हलपरनं तो जर ऍक्सेप्ट केला तर तो काय करायला लागलाय? डेव्हलपर त्या डिफेक्टला काय करतोय? ओपन. त्याची स्टेट काय करायला लागलाय? न्यू मधून कशात गेला तो? ओपन स्टेटमध्ये. ओपन मधून तो काय करणार आहे? डेव्हलपरनं जर लगेच इमिडिएटली फिक्स केला, डेव्हलपरनं काय केलं? इमिडिएटली फिक्स केला, तर डेव्हलपर काय करायला लागलाय? चेंज त्याचं स्टेटस फिक्स. फिक्स्ड. फिक्स्ड नंतर आपण काय करायला लागलो? अगेन क्यूए टीम काय करणार आहे? त्याला रिटेस्ट करणार आहे. क्यूए टीम काय करणार आहे? त्याला त्या डिफेक्टला रिटेस्ट करणार आहे. रिटेस्ट केल्यानंतर जर तो खरंच फिक्स झालेला असेल तर डिफेक्टला काय करू आपण? क्लोज. क्लोज करू. डिफेक्टला मार्क काय करू? क्लोज. पण जर रिटेस्ट केल्यानंतर जर आपल्याला तो वाटलं की नाही फिक्स झालेला आहे, तर परत आपण काय करायला लागलो? रिओपन. रिओपन. परत मग डेव्हलपर काय करणार त्याला? अगेन दे आर गोइंग टू बी फिक्स्ड. अगेन वी आर गोइंग टू बी रिटेस्ट. आणि जर नसेल झालेला तर परत रिओपन करणार. आणि झालेला असेल खरंच तर वी आर गोइंग टू बी मार्क्ड ॲज अ क्लोज. हे जोपर्यंत फिक्स होत नाही तोपर्यंत ही स्टेट काय राहणार? हा, चालत राहणार. पण त्यानंतर आता हे झाले सिम्पल म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड असं असतात. म्हणजे डिफेक्ट आपल्याला भेटला किंवा बग भेटला, आपण स्टेट कुठली क्रिएट करायला लागलो? न्यू. म्हणजे डिफॉल्ट न्यूच असते. त्यानंतर काय? डेव्हलपरनं तो ऍक्सेप्ट केला, काय केलं त्याला? ओपन. ओपन नंतर काय करायला आहे तो डेव्हलपर? इमिडिएट त्याच्यावर ऍक्शन घेतली म्हणजे तो फिक्स करायला. फिक्स केल्यानंतर आपण रिटेस्ट करायला लागलो. रिटेस्ट केल्यानंतर क्लोज करतोय. आयदर क्लोज करतोय म्हणजे जर फिक्स झालेलं असेल, नसेल फिक्स झाले तर रिओपन. सो ह्या स्टेटमध्ये काही कोणाला डाऊट आहे, डिफिकल्टी काही? कुठलाही बग आपल्याला भेटला सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये, आपल्याला डिफेक्ट लाईफ सायकल किंवा बग लाईफ सायकलमध्ये काय करायला लागलो आपण? दीज आर द स्टेट्स और दीज आर द स्टेजेस और दीज आर द फेजेस, वी कॅन से दॅट. सो ह्याच्यामध्ये काय करायला लागलो? हे कुठले कुठले आहेत? सो न्यू, असाइन्ड, ओपन, फिक्स्ड, रिटेस्ट, व्हेरीफाईड, क्लोज. सो हे जे काही आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला न्यू म्हणजे काय? द न्यू बग इज न्यूली आयडेंटिफाईड. म्हणजे आपल्याला इमिडिएटली आता एक बग भेटलाय आणि तो आपण काय केला? आयडेंटिफाय केला आणि टेस्टरनं क्रिएट केला, लॉग केला. तो बग क्रिएट केला, त्यालाच काय म्हणायला लागलो? लॉग्ड बाय द टेस्टर. आता तो बग आपण काय करायला लागलो? तर असाइन्ड मध्ये काय सांगितलेलं आहे? द बग असाइन टू द डेव्हलपर फॉर फिक्सिंग. हा, मग आपणच एकतरी ज्या डेव्हलपरनं ती फंक्शनलिटी आपल्याला दिलेली आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला बग भेटला असला तर आपण लगेच तो क्रिएट करतो बग. मग त्याचं स्टेट असतं न्यू. आणि लगेच आपण ना स्क्रम मास्टरची ना कोणाची पीओची वाट बघता आपण डिरेक्टली डेव्हलपरला तो बग असाइन पण करू शकतो. जसं की आपण Zephyr मध्ये सपोज इथे गेलोत, आपल्याला एक बग भेटला इथं. आपल्याला काय भेटलं इथे? जस्ट हिअर वी कॅन सी बॅकलॉग मध्ये आपल्याला इथं हे बग आहेत, राईट. सो जसं की आपण हा बग आहे. आता हा आपण असाइन नाही केलेला कोणाला, राईट. सो सपोज मला हा असाइन करायचा आहे. कन्सिडर करा की हा बग जो आहे शंकरला डेव्हलप केलेला आहे आणि शंकरला मग मी काय करतोय? हा बग काय करायला लागलो? डिरेक्टली असाइन. म्हणजे इनिशियली आपण हा बग क्रिएट केलेला होता, त्याचं स्टेट काय होतं? न्यू. आता आपण काय केलं? तो असाइन केलं. वी हॅव असाइन्ड. सो हे काय झालं? असाइन्ड. असाइन्ड नंतर इथं हे काही म्हणजे स्टेजेस दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट कुठली आहे? ओपन. मग काय म्हणताय? द डेव्हलपर एक्नॉलेजेस द बग अँड स्टार्ट वर्किंग ऑन इट. डेव्हलपरनं काय केलं? हा बग एक्नॉलेज केला म्हणजे ऍक्सेप्ट केला आणि त्याच्यावर स्टार्ट केलं. म्हणजे डेव्हलपरनं तो बग स्टेट काय केलं? ओपन केलं. स्टेट काय केलं? ओपन केलं. मग त्यानंतर डेव्हलपरनं काय केलं? आफ्टर टेकिंग सम टाइम म्हणजे 2 तास, 3 तास, 5 तास, एखादा दिवस, ते काय म्हणजे जेवढा वेळ लागेल त्याला तो इश्यू
फिक्स करण्यासाठी. सो त्यानंतर डेव्हलपरनं काय केलेलं, चेंज केलं त्याचं ओपनचं स्टेटस काय केलं, fixed. Means the developer implements the necessary code changes and marks the bug as a fixed. Developer is now fix that issue. म्हणजे डेव्हलपरनं हा इश्यू काय केलेला आहे, फिक्स केलेला आहे. आता फिक्स केल्यानंतर ह्या डेव्हलपर म्हणतोय मार्क काय केला त्यानं, फिक्स्ड. हा, आता परत काय झालं, पेंडिंग रिटेस्ट, द बग इज अवेटिंग रिटेस्टिंग बाय द QA टीम. मग त्यानंतर तो काय करायला लागलाय, फिक्स्ड केल्यानंतर जो काही कोडमध्ये चेंजेस असतील ते डिप्लॉय करायला लागलाय टेस्टिंग टीमला. जे काही आता फिक्स केलेलं आहे, जे काही कोडमध्ये काही चेंजेस केले डेव्हलपरनं, तो इश्यू फिक्स करण्यासाठी तो नवीन कोड, लेटेस्ट बिल्ड कुणाला द्यायला लागले, डेव्हलपमेंट टीम QA टीमला, म्हणजे टेस्टिंग टीमला. टेस्टिंग टीम काय करणार आहे, परत चेक करेल की नाही, रिटेस्ट करेल की नाही तो बग खरंच फिक्स झालाय की नाही. सो मग इथं आपली काय आली, रिटेस्टिंग. काय आली, रिटेस्टिंग. मग टेस्टर रिटेस्ट द बग टू कन्फर्म इफ द फिक्स इज इफेक्टिव्ह, म्हणजे जे काही इश्यू होता तो खरंच फिक्स झालाय की नाही हे आपण काय करायला लागलो, तिथे रिटेस्टिंगनं कन्फर्म करायला लागलो. मग रिटेस्टिंग झाले तर कन्फर्म झाले की बग काय झालाय, खरंच फिक्स झालाय. मग फिक्स झालाय तर मग काय करायला लागलो, जर खरंच फिक्स झालेलं असेल तर व्हेरीफाय करायला लागलो. जर टेस्टर व्हेरीफाईज द बग इज रिझॉल्व्ड अँड फिक्स वर्क्स ॲज एक्सपेक्टेड, त्यानंतर आपण बगचं स्टेटस चेंज काय करतोय, मार्क ॲज अ क्लोज्ड. द बग इज क्लोज्ड इंडिकेटिंग नो लॉंगर एक्झिस्ट इन द ऍप्लिकेशन. म्हणजे आता तो इश्यू बग ऍप्लिकेशन मध्ये नाहीये. मग जे न्यू आपण बग क्रिएट केलेला होता, जसं इथं आपण म्हणतोय हा बग आपण काय केलेला होता, क्रिएट केलेला होता. सो आता ह्याचा जो स्टेटस होता, जे न्यू होतं ते आपण म्हणजे जे स्टार्टिंगला क्रिएट केलंय त्याला मार्क काय करायला लागलो, तर आपण जर फिक्स झालेलं असेल तर वी आर गोइंग टू बी मार्क्ड ॲज अ, इथं डन मध्ये चाललोय. कशामध्ये, डन मध्ये. म्हणजेच काय झाला, तो बग काय झाला, ज्यावेळेस फिक्स होईल त्यावेळेस मार्क काय करू, याला डन करू की नाही. हा, सो वी आर गोइंग टू बी चेंज द स्टेटस एज क्लोज्ड, मार्क्ड ॲज अ क्लोज्ड. तो इश्यू काय झालेला आहे, आता आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये तो इश्यू नाहीये, म्हणून आपण तो इश्यू काय करायला लागलो, मार्क ॲज अ क्लोज्ड. मग त्यानंतर आता काय करायला लागलो, बंद. सपोज रिटेस्ट करत असताना आपल्याला वाटलंय की नाही झाला क्लोज, स्टील इश्यू परसिस्ट, तर त्या केसमध्ये आपण काय करायला लागलो, त्या डिफेक्टला डेव्हलपरनं तर चेंज केलेलं होतं स्टेटस काय, फिक्स्ड. पण आपण काय करायला लागलो, जर इश्यू फिक्स झालेला नसेल ड्युरिंग रिटेस्टिंग, आपल्याला वाटलं की इश्यू फिक्स झालाय का नाही झालाय, मग आपण काय करायला लागलो, परत त्याचं स्टेटस काय करायला लागलो, reopen. reopen. So the bug reappears during the retesting, it's marked as a reopened and goes back into the cycle. म्हणजे वापस आपण ते काय करायला लागलो, डेव्हलपरला असाइन करायला लागलो. मग डेव्हलपर परत काय करणार आहे, तो फिक्स करणार आहे. अगेन दे आर गोइंग टू बी टेक सम एफर्ट्स अँड दे आर गोइंग टू बी ट्राय टू फिक्स द इश्यू. मग फिक्स झाल्यानंतर परत आपल्याला येईल रिटेस्टिंगला, परत आपण चेक करू अगेन. मग त्यावेळेस जर खरंच क्लोज झालेलं असेल तर मार्क करू क्लोज, नसेल क्लोज झालेलं तर अगेन वी आर गोइंग टू बी मार्क्ड ॲज अ Reopen. ओपन. त्यानंतर आता सपोज ज्यावेळेस आपण एखादा बग क्रिएट करतो इनिशियल लेवलला न्यू, पण जर तो बग काय असेल, डुप्लिकेट असेल, तो बग काय असेल म्हणजे ऑलरेडी त्या सिमिलर बग तुमच्याकडे आहे, तर त्या केसमध्ये डेव्हलपर काय करतो, ज्यावेळेस चेक करतो तो बग आणि डेव्हलपरला वाटलं की नाही नाही ऑलरेडी ह्या सिमिलर बग आहे, तर तो डेव्हलपर मार्क काय करायला लागलाय त्याला, Duplicate. So if the bug is identified as a duplicate of the another existing bug, it's marked as a duplicate. Duplicate मार्क करून त्याला क्लोज केलं जातं डायरेक्टली, कारण ऑलरेडी जर सिमिलर त्या प्रकारचा बग किंवा तसा बग ऑलरेडी सिस्टीम मध्ये असेल. आता कसं असतं, बरेच जण मल्टिपल QAs आर वर्किंग ऑन सेम प्रोजेक्ट. आणि सपोज मी पण काम करायलोय, शंकर पण काम करायला, आशिष काम करायला, मंजुषा काम करायली, हे सगळे आपण काम करायला लागलो एका प्रोजेक्टवर. आणि एक सेम मॉड्यूल दोघ जण टेस्ट करतायत, मंजुषा आणि सपोज आशिष दोघ जण सेम मॉड्यूल टेस्ट करायलेत. तर दोघांना पण एक सिमिलर बग दोघांनी पण एकदमच ट्रिगर केला, म्हणजे असाइन केला, म्हणजे क्रिएट केला, सॉरी, न्यू
मग आता डेव्हलपर काय करेल, दोन्ही बग तर सारखेच दिसायला लागले. सो एकाचा ओपन करेल आणि दुसऱ्याला त्या बगला काय करेल, मार्क द्यायचं डुप्लिकेट, कारण सेम बग आहे. सो त्याच्यामुळं दोन्ही फिक्स करायची गरज नाही. एक तो ओपन करेल आणि दुसऱ्याला काय करायला आहे, मार्क द्यायचं डुप्लिकेट. त्यानंतर नेक्स्ट एक आहे कुठला, रिजेक्टेड. रिजेक्टेड मध्ये काय, द डेव्हलपर डिटरमाइन्स द बग इज नॉट अ व्हॅलिड इश्यू, इट इज मार्क्ड ॲज अ रिजेक्टेड. जर डेव्हलपरला वाटलं की हा इश्यू नाहीये, दिस इज नॉट अ व्हॅलिड इश्यू, सो अशा सर्टन सिच्युएशन मध्ये डेव्हलपर काय करतोय, मार्क काय करतोय, हा. सपोज आता हे रिजेक्ट कमी प्रमाण असतं, रिजेक्ट बग रिजेक्ट व्हायचं. हा, कारण असं नाहीये की आपण ज्यावेळेस बग क्रिएट करतोय, बग रेज करतोय, हा, तर त्या केसमध्ये आपल्याला मोस्टली आपण सगळं व्हेरीफाय करूनच बग, ज्यावेळेस फंक्शनॅलिटी आपल्याला वाटते की मिसमॅच व्हायला लागली, एक्सपेक्टेड रिझल्ट काहीतरी वेगळा आहे, ऍक्च्युअल रिझल्ट वेगळाच यायला लागला आहे, त्यावेळेसच आपण काय करायला लागलो, मोस्टली वी आर गोइंग टू ट्राय टू रेज द इश्यू, ट्राय टू रेज द बग. हा, पण हे रिजेक्ट होण्याचं प्रमाण कधी होतं, सपोज क्यूए इज नॉट अवेअर अबाउट द लेटेस्ट रिक्वायरमेंट. एखाद्या वेळेस काय होतं, क्यूएला काही रिक्वायरमेंट चेंज झालेल्या आहेत आणि ते आपल्याला माहिती नाही आहेत. तर अशा सिच्युएशन मध्येच आपण आपण काय करतो की आपल्याला वाटतं की अर्लियर जे आपल्याला रिक्वायरमेंट माहिती असतात त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड रिक्वायरमेंट वेगळे असतात, काहीतरी आता चेंजेस झालेत, त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट चेंज झालेले आहेत, म्हणजे ऍक्च्युअल रिक्वायरमेंट, एक्सपेक्टेड रिक्वायरमेंट. मग आपण काय करायला लागलो, जे आपल्याला अर्लियर माहिती असतं त्यानुसार आपण टेस्ट करतो आणि आपल्याला आपण रेज करतो, एखादा इश्यू आपण बग रेज करायला लागलो. पण डेव्हलपर त्या सिच्युएशन मध्ये काय म्हणतो की नाही नाही, हे क्यू इज नॉट अवेअर अबाउट द लेटेस्ट रिक्वायरमेंट्स, सो, आणि त्या सिच्युएशन मध्ये तो काय करतो, दे आर मार्क, तो तो तुमचा बगला काय करायला लागलाय, रिजेक्ट करतोय. सो असं एक रिअर केसमध्ये तुमचा बग, म्हणजे मोस्टली बग काय होतात, रिजेक्ट होतात. आणि त्यानंतर आहे डिफर्ड, एक इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेट काय आहे, डिफर्ड. आता डेव्हलपर काय करायला लागलो, तर आपण इथे बघतोय की बग जो आहे तो ऍक्सेप्ट करतायत, म्हणजे आपण रेज केला ते ओपन स्टेट मधून तो ते मूव्ह करतायत, फिक्स न करता दे आर गोइंग टू बी मूव्ड ॲज अ डिफर्ड स्टेट. कुठल्या स्टेटमध्ये, डिफर्ड. सो डिफर्ड म्हणजे काय आहे की लो प्रायोरिटीचे बग आहेत. कसले, आपण ज्यावेळेस बग क्रिएट करतो तर त्या बगला काय असाइन करतो, प्रायोरिटी असाइन करतो. हा, मग जे बग लो प्रायोरिटी किंवा सिव्हिअरिटी आपण असाइन करतो, सिव्हिअरिटी म्हणजे सिरियसनेस ऑफ द डिफेक्ट किंवा सिरियसनेस ऑफ द बग ला म्हणतो आपण सिव्हिअरिटी. आणि प्रायोरिटी म्हणजे अकॉर्डिंग टू जी सिव्हिअरिटी आहे त्यानुसार तो त्याला काय प्रायोरिटी द्यायची आणि कसा इमिडिएटली त्याच्यावर डेव्हलपर ऍक्शन घेणार आहे ते म्हणतो आपण प्रायोरिटी. म्हणजे सिरियसनेस वरून आपण प्रायोरिटी काय करतो, थोडक्यात डिफाईन करतो. सो जे सिरियसनेस आपण एकदम हाय सिव्हिअरिटीच्या टाईप आहेत, S1 S2 S3 S4 किंवा हाय, हायेस्ट, हाय, मीडियम, लो, अशा काय ह्या टाईप आहे त्याच्यामध्ये सिव्हिअरिटीमध्ये. प्रायोरिटीमध्ये पण तसेच आपण वी आर गोइंग टू बी डिफाईन सिमिलर काइंड ऑफ टाइप्स. तर त्या सिव्हिअरिटीनुसार, सिरियसनेसनुसार आपण प्रायोरिटी द्यायला लागलो. मग ही जी प्रायोरिटी जर सपोज एखाद्या बगची लो असेल किंवा मीडियम असेल, तर त्या अशा मीडियम बग किंवा लो प्रायोरिटीचे बग डेव्हलपर इमिडिएटली लगेच फिक्स करत नाहीत, कारण त्यांच्या, आता एक डेव्हलपर काही मल्टिपल टास्क ते परफॉर्म करत असतो. मग त्याच्यामुळे त्याच्याकडे जर एखादी इम्पॉर्टंट टास्क असेल, हा, तर तो ह्या बगला प्रायोरिटी देत नाही. तो पटकन जे लो प्रायोरिटी किंवा मीडियम प्रायोरिटीचे बग असतील तर तो तसेच ठेवतो, म्हणजे ओपन स्टेट मधून तो मूव्ह करतो डेफर्ड स्टेटमध्ये. कुठल्या स्टेटमध्ये, फिक्स्ड न करता, त्याला प्रायोरिटी न देता तो कशामध्ये मूव्ह करायला लागलाय, अशा डिफेक्ट, इन विच डिफर्ड. स्टेट, डिफर्ड. सो डिफर्ड. हा, तर डिफर्ड काय आहे, द बग इज एक्नॉलेज्ड बट पोस्टपोन्ड फॉर लेटर रेझोल्युशन, इट्स मार्क्ड ॲज, म्हणजे लेटर स्टेजेसमध्ये तो काय करणार आहे, फिक्स करणार आहे. इमिडिएटली फिक्स न करता तो बग ऍक्सेप्ट आहे त्याला, कुणाला, डेव्हलपरला. तुम्ही जो बग रेज केलेला आहे दे हॅव ऍक्सेप्टेड, बट दे आर नॉट गोइंग टू बी फिक्स्ड इमिडिएटली, दे आर गोइंग टू बी फिक्स्ड इन नेक्स्ट स्प्रिंट और नेक्स्ट टू नेक्स्ट स्प्रिंट. हा, तो इमिडिएटली लगेच सेम स्प्रिंटमध्ये सेम डेला फिक्स नाही करणार तो, लेटर स्टेजेसमध्ये ऍप्लिकेशनच्या नंतर. हा, कारण त्याची प्रायोरिटी कशी त्या बगची,
लिस्ट प्रायोरिटी आहे, लो प्रायोरिटीचा बग आहे. सो अशा सिच्युएशन मध्ये दे आर गोइंग टू बी मार्क्ड ॲज अ डेफर्ड. हा, इज इट क्लिअर? सो हे आहे तुमचे काय बगचे हा स्टेट्स म्हणा, किंवा याला आपण फेजेस पण आपण वी आर गोइंग टू बी से दॅट बग लाईफ सायकलचे. सो त्याच्यामध्ये काही डाऊट आहे ह्या बग लाईफ सायकलच्या स्टेट्स मध्ये? नाही सर. हम्म, सो दिस इज द बग लाईफ सायकल और डिफेक्ट लाईफ सायकल. हा, एक राहिला याच्यामध्ये होल्ड पण. एक आपला फेज राहिला डिस्कस करायचा, होल्ड करायचा. सो आपले बग लाईफ सायकल कसं आहे, जसं की आपल्याला बघा रिक्वायरमेंट भेटल्यानंतर डेव्हलपमेंट टीम काय करते, डेव्हलपमेंट करते. डेव्हलपमेंट टीम डेव्हलप केल्यानंतर ऍप्लिकेशन डेव्हलप करायला लागली, बिल्ड डेव्हलप करते. ती बिल्ड टेस्टिंग डिपार्टमेंटला आली. मग टेस्टिंग टीम काय करायला लागली, टेस्टिंग स्टार्ट करायला लागली. टेस्टिंग टीमला इथे काय भेटला, डिफेक्ट भेटला किंवा बग भेटला. बग भेटल्यानंतर ड्युरिंग टेस्टिंग जो बग क्रिएट केला तो त्याला स्टेट काय असाइन केलं, फर्स्ट टाइम बग भेटलेला आहे त्याला स्टेट काय असाइन केलं आपण, न्यू. न्यू केल्यानंतर तो कुणाला असाइन केला, डेव्हलपरला. डेव्हलपर मग डेव्हलपर काय करतोय, डायरेक्टली ओपन करत नाही त्याला. तो काय करतोय, चेक करतोय इज रिअली तो खरंच बग आहे का, तो काय करतोय, चेक करतोय. आणि जर असेल तर काय करायला लागलाय, त्याचं स्टेट न्यूचं ओपन. म्हणजे आपण इथं असाइन केल्यानंतर तो काय करायला लागलाय, ओपन असेल तर, खरंच बग असेल तर. आणि तो काय करायला लागलाय, ओपन केल्यानंतर त्याच्यावर काम करतोय आणि फिक्स करतोय. काय करतोय, फिक्स्ड करतोय. परत आला टेस्टिंगकडं. टेस्टिंग टीम काय करायला लागली, रिटेस्ट करायला लागली. तर काय करायला लागली, रिटेस्टिंग करते. रिटेस्टिंग करते आणि जर तो खरंच इश्यू फिक्स झालेला असेल तर मार्क काय करायला लागली, क्लोज. नसेल झाला तर परत काय करते, रिओपन. मग रिओपन केला, परत अगेन वी आर गोइंग टू बी असाइन टू द डेव्हलपमेंट टीम. परत ते चेक करतात की अरे नाही फिक्स झालेला, परत त्याच्यावर दे आर गोइंग टू बी वर्क करणार, परत फिक्स करणार, परत तिकडं कुणाला पाठवणार, टेस्टिंग टीमला. परत रिटेस्ट करणार. जर क्लोज झालेला असेल म्हणजे फिक्स झालेला असेल तर मार्क करणार आपण क्लोज, नसेल झाला तर रिओपन. म्हणजे ही चालू राहणार. आता इथं हे झालं स्ट्रेट फॉरवर्ड. आता इथं सपोज डिफेक्ट जो आहे, काही काही सिच्युएशन मध्ये डेव्हलपर काय करतो की जसं की आपण अर्लियर डिस्कस केलं की इथे एक डिफॉल्ट नावाचं पण स्टेट येतं. डिफॉल्ट मध्ये काय आहे, त्याला ऍक्सेप्ट आहे, पण त्याची प्रायोरिटी कशी त्या बगची, लिस्ट आहे. म्हणजे मिनिमम प्रायोरिटी, मीडियम प्रायोरिटी, लिस्ट प्रायोरिटी, लो प्रायोरिटीचा डिफेक्ट आहे. तर अशा सिच्युएशन मध्ये तो काय करतो, ओपन न करता त्या डिफेक्टला काय करतो, डिफॉल्ट स्टेटमध्ये टाकतो. कुठल्या स्टेटमध्ये, विच स्टेट, डिफॉल्ट. डिफॉल्ट काय करायला लागलाय, तो लेटर स्टेजेसमध्ये इमिडिएटली फिक्स्ड न करता, त्याला इमिडिएट प्रायोरिटीवर फिक्स न करता नंतर लेटर स्टेजेसमध्ये त्या डिफेक्टला काय करणार आहे, डेव्हलपर फिक्स करणार आहे. पण जर डेव्हलपरला वाटत असेल की हा डिफेक्ट नाहीये तर त्या केसमध्ये तो काय करू शकतो, आयदर तो डिरेक्टली काय करणार आहे, डिफेक्ट काय करणार आहे, रिजेक्ट करणार आहे. कधी कधी डेव्हलपरला कन्फ्युजन असतं की ऍक्सेप्ट करायचं की नाही करायचं. तर अशा सिच्युएशनला तो काय करतो, डिफेक्टला काय करतो, कुठल्या स्टेटमध्ये टाकतो, होल्ड. काय करतो, होल्ड. मग होल्डवर टाकून तो काय करतो, परत क्यूए सोबत एक कॉल कनेक्ट करतो. डेव्हलपरला जर वाटत असेल की हा डिफेक्ट आहे की नाही, थोडं कन्फ्युजिंग मध्ये आहे, तर क्यूए सोबत काय करतो, तो एक कॉल कनेक्ट करतो. कॉल कनेक्ट करून मग ते एक दे आर गोइंग टू बी जे एक डिस्कशन करतात ते की खरंच तो आहे का डिफेक्ट, हे ते. मग जर त्याला वाटलं की आहे डिफेक्ट तर मग परत त्याच्यावर तो काम करायला, म्हणजे ऍक्सेप्ट करून तो काम करायला स्टार्ट करतो. आणि त्याला वाटलं जर नाहीये तो डिफेक्ट तर तो काय करतो, मार्क करतो रिजेक्टेड. काय करतो, रिजेक्टेड. और ऍज पर डिझाईन. ऍज पर डिझाईन म्हणजे हे रिअर केसमध्ये होतं की QA इज नॉट अवेअर अबाउट द लेटेस्ट रिक्वायरमेंट, सो दॅट्स वाय QA इज रेज द डिफेक्ट. बट डेव्हलपर काय म्हणायला लागलाय, नाही नाही, हा लेटेस्ट रिक्वायरमेंट नुसारच आहे फंक्शनलिटी अशी, तो
मार्क करतोय ॲज पर डिझाईन. सो हे जस्ट हिअर वी कॅन से दॅट दीज आर द स्टेट्स. हे काय आहेत तुमचे बगच्या स्टेट्स. सो ज्यावेळेस नवीन डिफेक्ट आपल्याला आयडेंटिफाय झालाय, आपण काय करतोय तर रेज करतोय, त्यानं तिचं स्टेट न्यू. डेव्हलपरने ॲक्सेप्ट केलं तर ओपन. त्यानंतर डिफर्ड कधी, डेव्हलपर इमिडिएटली फिक्स नाही करणार, लेटर स्टेजेसमध्ये तो डिफेक्ट काय करणार आहे, फिक्स करणार आहे. सो त्या केसमध्ये तो काय करायला लागलाय, डिफर्ड. फिक्स्ड म्हणजे डेव्हलपरनं लगेच त्याच्यावर इमिडिएटली ओपन केला, त्याच्यावर एफर्ट घेतले, रेक्टिफाय केला, आणि त्याचे एफर्ट संपल्यानंतर त्याला वाटतं की आता फिक्स झालंय, तर तो काय करायला लागलाय, फिक्स्ड. फिक्स्ड केल्यानंतर परत टेस्टिंग टीम काय करायला लागली, रिटेस्ट करायला लागली. रिटेस्ट केल्यानंतर त्यांना वाटलं की क्लोज झालाय, तर दे आर गोइंग टू बी मार्क्ड ॲज अ क्लोज्ड. आणि त्यांना वाटलं नाही क्लोज झालेला आहे, then दे आर गोइंग टू बी मार्क्ड ॲज अ रिओपन. मग सेम परत आणखी जाणार डेव्हलपर, परत तो चेक करणार, परत फिक्स करणार, आणि फायनली परत रिटेस्ट करणार टेस्टिंग टीम. एंड इफ दे फाउंड इज रिअली डिफेक्ट इज फिक्स्ड, सो देन दे आर गोइंग टू बी मार्क्ड ॲज अ क्लोज्ड. होल्ड काय, तर डेव्हलपर इज कन्फ्युज्ड. डेव्हलपर काय आहे, कन्फ्यूज आहे, ऍक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं. सो अशा सिच्युएशनमध्ये डेव्हलपर मार्क काय करायला लागलाय डिफेक्टला, होल्ड. होल्ड केल्यानंतर तो काय करतो, एक मीटिंग कंडक्ट करतोय कुणासोबत, QA सोबत. आणि त्यानंतर त्या मीटिंगमध्ये ते डिसाईड करतायत की की तो डिफेक्ट ओपन करायचा, क्लोज करायचा, काय करायचा, होल्डमधून कुठल्या स्टेटमध्ये मूव्ह करायचा. त्या मीटिंग नंतर म्हणजे जे QA आणि डेव्हची मीटिंग होईल त्याच्यामध्ये दे आर गोइंग टू बी डिसाईड. मग त्यानंतर रिजेक्टेडमध्ये काय आहे, तर डेव्हलपर फील्स दॅट की हा बग नाहीये, त्यांना वाटतं की हा बग नाहीये, तर अशा सिच्युएशनमध्ये दे आर गोइंग टू बी रिजेक्ट मार्क करतात तुमच्या डिफेक्टला. मग त्यानंतर तुम्हाला परत डिसाईड करावं लागतं की यार आपण रिजेक्ट जर केलेलं आहे डेव्हलपरनं, तर हे आज कसं काय रिजेक्ट केला, आपल्याला तर वाटतंय डिफेक्ट आहे. मग आपण आपल्या बिझनेस टीम असेल, म्हणजे जे BA आहे किंवा आपला PO आहे, त्याच्यासोबत परत अगेन वी आर गोइंग टू बी, ते जे काय आपल्याला वाटते की हा बग आहे, तर आपण त्यांच्यासोबत सुद्धा परत डिस्कस करू शकतो की हा खरंच बग नाहीये का, बग आहे का. आणि त्यानंतर जे सगळ्याचं वाटलं की नाही नाही बग आहे, तर अगेन वी आर गोइंग टू बी रेज द इश्यू अन असाइन टू द डेव्हलपर. आणि अशा सिच्युएशनमध्ये मग आपण बाकीच्यांना पण त्या ह्याच्यामध्ये घ्यायला लागलो त्या सायकलमध्ये. कारण इनिशियली आपण फक्त डायरेक्ट डेव्हलपरला असाइन केलेला असतो, डेव्हलपरनं जो तो रिजेक्ट केला, आणि आपण जर बिझनेस टीम सोबत वगैरे डिस्कस केलं आणि त्या टीमला पण वाटतंय की तो डिफेक्ट आहे, तर मग त्याच्यामध्ये आपण बिझनेस टीमला पण इन्व्हॉल्व करतोय. आणि अगेन वी आर गोइंग टू बी रेज द बग असाइन टू द डेव्हलपर. सो परत ॲज पर डिझाईन, जे की म्हणजे रिअरली होतं काय की नवीन रिक्वायरमेंट आलेल्या आहेत आणि QA इज नॉट अवेअर अबाउट द लेटेस्ट रिक्वायरमेंट, आणि आपण ओल्ड रिक्वायरमेंटनुसार एखादा इश्यू क्रिएट केला, आणि डेव्हलपर म्हणतोय की नाही नाही दिस वन इज द ॲज पर रिक्वायरमेंट, दिस इज नॉट अन इश्यू, दे आर गोइंग टू बी मार्क्ड ॲज अ रिजेक्ट करतो, किंवा ॲज पर डिझाईननुसार तो काय करतो, मार्क करतो अशा बगला. सो हे आहे तुमचं कुठलं लाईफ सायकल, याला काय म्हणायला लागलोत, बग लाईफ सायकल किंवा डिफेक्ट लाईफ सायकल. सो याच्यामध्ये काही डाऊट, डिफिकल्टी, काही इश्यू, काही कन्सर्न? नाही सर. आता हे जे रिपोर्ट्स आहेत इथं इथं जे आपण बघतोय बघा, हे रिपोर्टिंग जे बघतोय इथं लास्टला, तर आपण जे आता लास्ट टेस्ट क्लोजर बघितलं कालच्या ह्याच्यामध्ये STLC मध्ये, तर ओल्ड डेज मधले हे रिपोर्टिंग आहेत या नोट्स मध्ये जे आहे ते काय, ओल्ड डेज मध्ये QA कसे रिपोर्टिंग करायची, तर हे YML म्हणजे इनिशियली काय करायचं, म्हणजे दोन टीम वेगळ्या वेगळ्या, एक डेव्हलपमेंट टीम, एक टेस्टिंग टीम. टेस्टिंग टीम डिफेक्ट फाइंड आउट करायची, मग एक डॉक्युमेंट असायचं डिफेक्ट प्रोफाईल डॉक्युमेंट, त्याच्यामध्ये अपडेट करायचे, ते लीडला पाठवायचे. लीड त्या डिफेक्टला प्रायोरिटी असाइन करायचा, सिव्हिरिटी असाइन करायचा, सिरियसनेस काय आहे त्या डिफेक्टचं, आणि ते सगळं डॉक्युमेंट जे आहे कन्सोलिडेटेड डिफेक्ट प्रोफाईल डॉक्युमेंट YML सेंड करायचा डेव्हलपमेंट टीमला, डेव्हलपरला. मग ते डेव्हलपर त्यांना प्रायोरिटी असाइन करायच्या किंवा जी सिव्हिरिटी त्याच्यानुसार प्रायोरिटी असाइन करायचं, आणि परत ते डिस्ट्रीब्यूट करायचे डेव्हलपमेंट टीममध्ये, आणि ते परत फिक्स केले जायचे इश्यू. सो हे कॅज्युअल म्हणजे क्लासिकल बग ट्रॅकिंग प्रोसेस ओल्ड जुन्या दिवसात म्हणजे हे फॉलो करायची. ह्याच्यामुळं काय ड्रॉबॅक्स काय होतंय, जर टाइम कन्झ्युमिंग आहे,
नो ट्रान्सपरन्सी, रिडंडन्सी, डुप्लिकेट डिफेक्ट येऊ शकतात. परत सिक्युरिटी नाहीये. मेलमधून तुम्ही वाया मेल जर हे डॉक्युमेंट पाठवायला लागलात, मग त्यानंतर काय आलं, त्या क्लासिकल बग रिपोर्टिंग नंतर कुठलं आलं, तर कॉमन रिपॉझिटरी ओरिएंटेड बग. म्हणजे एक सर्व्हर आहे, त्याच्यामध्ये काय करायला लागलो, ते दोघं पण डेव्हलपमेंट लीडला पण ऍक्सेस आहे, टेस्ट लीडला पण ऍक्सेस आहे. सो हे मेल वगैरे न करता काय करायला लागलो, हे जे डॉक्युमेंट आहे ते आपण एका कॉमन सर्व्हरवर स्टोअर करायला लागलो, आणि तिथून हा डेव्हलपमेंट लीड काय करायला लागलाय, ते डॉक्युमेंट जे आहे डिफेक्ट प्रोफाईल डॉक्युमेंट तो घ्यायला लागलाय. सो हे आलं कॉमन रिपॉझिटरी. ह्याच्यामुळे थोडं काय झालं, ही सिक्युरिटीचा जो इश्यू आहे तो काय झाला, कमी झाला. पण बाकीचे इश्यू सेम आहेत. काय, टाइम कन्झ्युमिंग, नो ट्रान्सपरन्सी, रिडंडन्सी स्टील. कारण ह्या टेस्टरला माहित नाही की ह्या दुसऱ्या टेस्टरनं कुठला डिफेक्ट क्रिएट केलाय, ह्याला माहित नाही की यानं कुठला डिफेक्ट क्रिएट केलाय. सो त्याच्यामुळे इथं काय होऊ शकते, रिडंडन्सी होऊ शकते. सेम डिफेक्ट रिपीटेडली येऊ शकतात. परत टाइम, वेळ चाललाय तुमचा, टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे, ट्रान्सपरन्सी नाहीये. मग त्यानंतर आता जे आपण जे यूज करतो, आता जे आपण बग जे यूज करायला लागलो, सो बग ट्रेकिंग टूल ओरिएंटेड बग रिपोर्टिंग प्रोसेस. आता आपण जे बग इथं क्रिएट करायला लागलो, आपण ही जिरा जी यूज करायला लागलो, काय यूज करायला लागलो तिथं, जिरा. सो आता बघा, जे काही बग आता ओपन आहेत, हे सगळे बग आपल्याला दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक क्यूएला दिसतंय बोर्डवर गेल्यावर कुठला बग आहे, कुठला नाहीये. एनीवन कॅन सी. अँड बॅकलॉग सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे, राईट? आहे की नाही बॅकलॉग सगळ्यांना? हा जो बॅकलॉग आहे पूर्ण टीमला ऍक्सेसिबल आहे. जेवढे आपण इथं असाइन केलेले आहेत सगळे सगळे युजरला ऍक्सेसिबल आहे. सो आपण जे आता ही बग ट्रॅकिंग प्रोसेस यूज करायला लागलो, ही कसली आहे, ही लेटेस्ट म्हणजे टूल ओरिएंटेड. आपण इथे यूज काय करायला लागलो, ते वी आर गोइंग टू बी यूज दिस टूल्स. काय यूज करतोय तिथं आपण, टूल्स यूज करायला लागलोत. मग ह्या टूल्स यूज केल्यानंतर आपल्याला सो म्हणजे इथं सगळ्यांना ऍक्सेस आहे. टेस्ट इंजिनियरला पण ऍक्सेस आहे, डेव्हलपरला पण ऍक्सेस आहे, लीडला पण ऍक्सेस आहे, डेव्हलपमेंटचे असतील किंवा टेस्टिंग टीमच्या लीडला असेल. तर इथे जे टेम्पलेट आहे, जसं की आपण बग क्रिएट करताना बगचं टेम्पलेट आपण तिथे जाऊन सिलेक्ट करतो की नाही, आपल्याला इश्यू क्रिएट करायचा आहे का, क्रिएटवर क्लिक केल्यानंतर, इश्यू क्रिएटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑप्शन्स येतात, स्टोरी क्रिएट करायची, टास्क क्रिएट करायचं आहे, इपिक क्रिएट करायचं आहे, बग क्रिएट करायचा आहे. मग आपण बग सिलेक्ट करायला लागलो. बग केल्यानंतर आपण काय, त्याचं इश्यू डिस्क्रिप्शन डिफाईन करायला लागलो, स्टेप्स ऍड करायला लागलो, मग त्याला प्रायोरिटी कुठली द्यायची ती डिफाईन करायला लागलो. सो हे टेम्पलेट यूज करून आपण काय करायला लागलो, जस्ट वी आर गोइंग टू बी. मग ह्या टूल्स आपण असे जे आहे जिरा सारखे आपण इथं, मग कॉमन रिपॉझिटरी म्हणजे हे सगळ्यांना ऍक्सेस आहे. ह्या रेपोचं जे आहे, ह्या जिराचे जे बोर्ड असेल ज्याच्यावर आपण असाइन करायला लागलो किंवा हे जो प्रोजेक्ट क्रिएट करायला लागलो, तो सगळ्या टीमला आपण काय करायला लागलो, ऍक्सेस द्यायला लागलो. म्हणजे इथे सगळे हे जे आहे, हे आपण जे इथं म्हणतो की बग ट्रॅकिंग टूल इज अ सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन विच कॅन बी ऍक्सेस्ड ओनली बाय द ऑथराइज पीपल अँड प्रोव्हाइड्स ऑल द फॅसिलिटीज फॉर बग ट्रॅकिंग अँड रिपोर्टिंग. म्हणजे बग इथं क्रिएट करणं, बग रिपोर्ट करणं, ह्याचे सगळे आपण जेवढे त्या टीम मधले लोक आहेत त्यांना सगळ्यांना आपण ऍक्सेस द्यायला लागलो. मग इथे डिफरंट डिफरंट आहेत, बगझिला, पीआर ट्रॅकर, इश्यू ट्रॅकर, जिरा. जिरा इज ऑल्सो कन्सिडर एज अ बग ट्रॅकिंग टूल म्हणून आपण यूज करू शकतो, कारण आपल्याला तिथं इश्यू दिलेला आहे डायरेक्टली जिरामध्ये बगचा. सो बग आपण इश्यू काय करू शकतो, क्रिएट करू शकतो, रिपोर्ट करू शकतो. मग आता जे अर्लियर जे हे होते इश्यू होते काय, की ओल्ड डेज मध्ये की ह्या तुमच्या रिडंडन्सी व्हायची, टाइम कन्झ्युमिंग होतं, रिपीटेडली बग क्रिएट व्हायचे. पण हे आता याच्यामुळं काय झालेलं आहे, तुमच्या या टूलमुळं रिझॉल्व्ह झालेलं आहे. कारण प्रत्येक जण इथं बघू शकतो कुठले कुठले बग आहेत. किंवा आपण आता जे फ्रेमवर्क स्क्रम वगैरे फॉलो करतोय, सो सेम टास्क दुसऱ्या किवेकडे नाही आहे टेस्ट करण्यासाठी. तुम्हाला स्पेसिफिक फंक्शनलिटी दिलेली, त्याच्याच अगेन्स्ट तुम्ही टेस्टिंग करताय. त्या रिलेटेड जे इश्यू तुम्हाला येतात ते तुम्ही इमिडिएटली बग रेज करतायत, ते तुम्ही डिस्कस करतायत स्क्रम कॉलमध्ये. सो त्याच्यामुळे डुप्लिकेसी व्हायची, रिडंडन्सी व्हायची, हे चान्सेस काय झाले, कमी झाले. परत ह्याचा ऍक्सेस जो आहे, इथं काय आपल्याला आता ओल्ड हायरार्की नाहीत यूज करत आपण, की बग क्रिएट करायचे, ते एका डॉक्युमेंटमध्ये ऍड करायचे,
ते लीडला पाठवायचं, लीड डेव्हलपमेंट लीडला पाठवणार, परत ते डिस्ट्रीब्यूट करणार. हे असं नाहीये इथं. इथं डायरेक्ट आपण डेव्हलपमेंट टीम, क्यूए टीम, म्हणजे जे क्यूए डेव्हलपमेंट हे सगळं तुमची स्क्रम टीम आहे. स्क्रम मधली डेव्हलपमेंट टीम. सो त्याच्यामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना ओपन फोरम आहे. तुमच्या डेली कॉलमध्ये सरळ सरळ बोर्डवर कळतंय की कुठल्या क्यूएला, म्हणजे की जो एक क्यूए सपोज, त्याला काय इश्यू आले, त्यानं ते बग रेज केलेले आहेत, ते लगेच आपण डिस्कस करणार आहे तिथं. सो हा सगळा ओपन फोरम आहे. त्याच्यामुळे इथं ही ट्रान्सपरन्सी, जी नो ट्रान्सपरन्सी जो होता तो पण नसणार आहे. परत इथं तुमचं डुप्लिकेसी पण कमी होणार आहे. रिडंडन्सी लेस, मी म्हणणार नाही की 100% होणार आहे, पण लेस होणार आहे. रिडंडन्सी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि इमिडिएटली आपल्याला भेटला की लगेच आपण मार्क करू शकतो. तिथं डेव्हलपर काय करणार आहे, मार्क ॲज अ डुप्लिकेट, त्याला जरी इश्यू भेटला एखादा दुसरा. सो त्याच्यामुळे इथं काय व्हायला लागलंय, हे हे जे आहे ते हे आपण, वी आर गोइंग टू बी यूज जिरा ॲज अ बग रिपोर्टिंगसाठी. आपण कुठलं टूल यूज करायला लागलो तिथं, जिरा, ज्याच्यामध्ये आपण इथं डिफरंट डिफरंट, सो जसे की आपण इथं बघू शकतो, तो वाईल लॉग इन ॲप्लिकेशन काय, आफ्टर 5 फेल्ड अटेम्प्ट्स नॉट लॉकड फॉर 15 मिनिट्स, जर नाही झालेलं, सो बग क्रिएट केलाय. सिस्टम अलाउज ओल्ड पासवर्ड, हा बग क्रिएट केलाय. आफ्टर एंटरिंग इनव्हॅलिड युजर आय डी और पासवर्ड, एरर मेसेज, काय रॉंग एरर मेसेज इज शोईंग. सो आता सपोज ह्याच्यामध्ये काय आहे, हा जो बग आहे, हा जो बग आपण इथं बघायला लागलो की तो काय करायला लागलाय, रॉंग एरर मेसेज इथं म्हणतोय की शो करतोय. आता अशा केसमध्ये आपण काय करतो, डेव्हलपर काय करणार आहे, इथं हा जो आहे बग जो क्रिएट केलाय, ठीक आहे, इथं सांगतोय की रॉंग एरर मेसेज तो काय करायला लागलाय, शो करायला लागलाय. तर रॉंग एरर मेसेज जो काय शो करतोय, तर अशा सिच्युएशन मध्ये डेव्हलपर काय करतो की ठीक आहे ना, मेसेज काही ना काही शो करतोय. भलेही त्याच्यामध्ये थोडं ग्रामॅटिकल मिस्टेक्स असतील किंवा काही मिस्टेक्स असतील, तो इश्यू इमिडिएट फिक्स करण्याचा इश्यू आहे का, याला हाय प्रायोरिटी देऊ शकतो का एकदम, की इमिडिएटली हा इश्यू काय करायला पाहिजे, फिक्स करायला पाहिजे. याला प्रायोरिटी देईल डेव्हलपर लगेच फिक्स करण्यासाठी? नाही. नाही. मग अशा स्टेजमध्ये हे जे डिफेक्ट आहेत, हे काय करतात, ते लो प्रायोरिटीचे डिफेक्ट. हे कसले झाले, लिस्ट प्रायोरिटीचे डिफेक्ट काय करतात ते. मग आता इथं आपण बघतो, तिथं तुम्हाला कुठं प्रायोरिटी दिसायला लागली का त्याच्यात, कॅन वी सी इज देअर एनी प्रायोरिटी, बघला दिसतं की इथे कुठली प्रायोरिटी? मग नाही. ठीक आहे, आपण इथं बगसाठी आपण प्रायोरिटी नाही तर आपण इथून ऍड करूत. इथं आहे प्रायोरिटी, कॅन वी सी. सो प्रायोरिटी आपण इथं आली का बघा प्रायोरिटी. सो आपल्याला इथं प्रायोरिटी असेल, सिव्हिअरिटी. आता अर्लियर काय होतं, सिव्हिअरिटी आणि प्रायोरिटी हे दोन्ही गोष्टी असायच्या. आता फक्त आपण प्रायोरिटीज देतोय. खूप बरेच सगळे जर डिफरंट डिफरंट टूल जरी आपण बघितली, तर आता फक्त प्रायोरिटीज देतोय. अर्लियर आपण सिव्हिअरिटी पण द्यायचो. म्हणजे आपण सिव्हिअरिटी द्यायचो आणि डेव्हलपर त्याला प्रायोरिटी असाइन करायचा. म्हणजे अकॉर्डिंग टू द सिव्हिअरिटी दे आर गोइंग टू बी असाइन द प्रायोरिटी. पण आता आपण डायरेक्टली काय करतोय, असाइन काय करतोय, तिथं प्रायोरिटी आपण असाइन करायला लागलो. सो मी प्रायोरिटी असाइन केली, म्हणजे तिथं कॉन्फिगरेशन मध्ये जाऊन आपण चेंज केलं. आता आपण जर बघितलं बगमध्ये जाऊन, तर आपल्याला आता तिथं दिसेल प्रायोरिटी. जे काही बग्स आहेत आपल्या बॅकलॉगमध्ये जाऊन आपण कुठलाही बग आपण इथं ओपन केला, तर आपल्याला तिथं काय बघायला भेटेल, वी कॅन सी द प्रायोरिटी ऑल्सो. काय झालं, प्रायोरिटी केलंय की प्रायोरिटी. प्रायोरिटी काय पाहिजे आपल्याला, पाहिजे. मग आपण काय केलं, इथं सेव्ह सेव्ह चेंजेस आय थिंक लास्टला राहिले होते. सो आता आपण बघूत.
बघा आता प्रायोरिटी तुम्हाला इथं आली का? काय आली प्रायोरिटी? आता इथं ह्या अशा हा जो बग आहे, सिस्टीम अलाव युजर टू लॉग इन पासवर्ड, ऍक्च्युली ओल्ड पासवर्डला जर अलाव करत असेल तर ही हाय प्रायोरिटीचा बग आहे. क्रिटिकल आहे की नाही हा इश्यू? जर तुम्ही पासवर्ड चेंज केला असेल आणि तरी पण सिस्टीम अलाव करायला लागली ओल्ड पासवर्डनं युजरला, अशा सिच्युएशनला आपण कसलं काय कन्सिडर करू? लो प्रायोरिटीचा डिफेक्ट झाला की हाय प्रायोरिटीचा झाला? हाय. सो आपण इथे बघू शकतो 5 आहेत बघा, हायेस्ट, हाय, मीडियम, लो, लोएस्ट. सो आपण या अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करायला लागलो? हाय प्रायोरिटीचा डिफेक्ट हा काय करतोय? कन्सिडर करतोय. सो इथं आपण काय असाइन केली याला? प्रायोरिटी. मग ज्यावेळेस आपण हायेस्ट, हाय प्रायोरिटी असाइन करतो ना, तर तो डेव्हलपर त्याला मोस्टली तो जे डिफॉल्ट स्टेटमध्ये टाकत नाही. असे डिफेक्ट तो डेव्हलपर डिफॉल्ट स्टेटमध्ये टाकणार आहे का? नाही, कारण त्याला ते इमिडिएटली काय करावे लागतात? फिक्स करावे लागतात. ज्यांची प्रायोरिटी काय आहे? काय आहे? हायेस्ट किंवा हाय. पण ज्यांची प्रायोरिटी मीडियम असेल, लो असेल, लोएस्ट असेल, असे डिफेक्ट मात्र डेव्हलपर काय करतात? असे डिफेक्ट डेव्हलपर काय करणार आहेत? जसे की आता इथे गेलोत आपण, की आफ्टर एंटरिंग इनव्हॅलिड युजर आय डी अँड पासवर्ड, रॉंग पासवर्ड, म्हणजे हे काय करतोय? शो करतोय म्हणून इथं सांगितलेलं आहे. सो इथं काय करायला लागलो? इथं आपण प्रायोरिटी काय ठेवलेली? मीडियम. किंवा याची प्रायोरिटी आपण सपोज कन्सिडर करा लो ठेवली. तर अशा सिच्युएशन मध्ये डेव्हलपर काय करणार आहे? दे आर नॉट गोइंग टू बी, म्हणजे इमिडिएटली ते फिक्स करणार आहे का? नाहीये. मग तो कशामध्ये टाकणार आहे? डिफॉल्ट स्टेटमध्ये. ऍक्सेप्ट आहे, डेव्हलपरला इश्यू काय आहे? ऍक्सेप्ट आहे, पण तो काय कशामध्ये असाइन करायला लागलाय? तो डिफॉल्ट स्टेटमध्ये. कशामध्ये? विच स्टेट? डिफॉल्ट स्टेट. सो हे दिस इज अबाउट द बग लाईफ सायकल. आता या बग लाईफ सायकलमध्ये आपल्याला आणखी एक इथं ह्याची सिव्हिअरिटी किंवा प्रायोरिटी, कशाला आपण सिव्हिअरिटी म्हणायला लागलो, कशाला आपण प्रायोरिटी म्हणतोय? सो जस्ट हिअर ह्याच्या ज्या टाईप्स आहेत, कशावरून आपण डिफाईन करायला लागलो सिव्हिअरिटीच्या किंवा प्रायोरिटीच्या. तर सिव्हिअरिटी, डिफेक्ट सिव्हिअरिटी काय आहे? तर सिव्हिअरिटी काय करते? डिस्क्राईब काय करायला लागली ऍप्लिकेशनचं? म्हणजे सिव्हिअरिटी कशावर डिफाईन करायला लागलो? तर सिरियसनेसनुसार. आणि सिव्हिअरिटी इथं 4 टाईपमध्ये किंवा 5 टाईपमध्ये आपण इथं बघू शकतो: फॅटल, मेजर, मायनर, सजेशन, किंवा त्यालाच S1, S2, S3, S4, CV1, CV2, CV3, 4 किंवा 1, 2, 3, 4 असं आपण क्लासिफाईड करतोय. तर आता फॅटल डिफेक्ट म्हणजे कशामुळं, जी किंवा जे आपण म्हणतोय तिथं प्रायोरिटीमध्ये हायएस्ट प्रायोरिटी किंवा हाय प्रायोरिटी कशामुळं द्यायचं? तर सिव्हिअरिटीवरूनच आपण प्रायोरिटी डिफाईन करतो. सो पहिल्यांदा आपण सिव्हिअरिटी डिस्कस करायला लागलो. सिव्हिअरिटी म्हणजे काय? सिरियसनेस. जो काही आपल्याला बग फाइंड आउट झालाय किंवा जो काही डिफेक्ट फाइंड आउट झालाय, तर त्याचं सिरियसनेस काय आहे, त्याच्यानुसार आपण काय असाइन करायला लागलो तिथं? सिव्हिअरिटी. आता फॅटल सिव्हिअरिटी कधी म्हणू? म्हणजे जर इफ ॲट ऑल द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द नेव्हिगेशनल ब्लॉक्स ऑर अनअवेलेबिलिटी ऑफ द मेन फंक्शनॅलिटी, देन सच काइंड ऑफ डिफेक्ट्स वी आर गोइंग टू बी ट्रीटेड एज फॅटल डिफेक्ट. कसले डिफेक्ट म्हणायला लागलो? एखादी फंक्शनलिटीच अनअवेलेबल नाहीये, एखादी फंक्शनलिटी अनअवेलेबल आहे, किंवा नेव्हिगेशन ब्लॉक, एका या पेजवरून दुसऱ्या पेजवर जायचे पण तिथं, किंवा दुसऱ्या पेजवरून परत प्रिव्हियस पेजवर यायचे, बॅक बटनच नाहीये तिथं, फंक्शनलिटी अनअवेलेबल आहे. जसं की इथं कन्सिडर करा, मला काय करायचं इथं रिझल्ट म्हणजे इथं ऍडिशन परफॉर्म करायचं. सो ऍडिशन परफॉर्म करण्यासाठी ऍड बटन लागेल का नाही इथे कॅल्क्युलेटरवर? मी इथे व्हॅल्यू एंटर केली 10, इथं 20 केले, मला रिझल्ट एक्सपेक्टेड आहे 30. पण रिझल्ट 30 कधी एक्सपेक्टेड आहे? ज्यावेळेस मी कुठल्या बटनवर क्लिक करेल? कुठल्या बटनवर क्लिक करेल? ऍड. ऍड ऍड. बटन ह्याच्यात या फॉर्म मध्ये नाही. नाही. मग काय झालं? फंक्शनॅलिटी काय झाली? मिसिंग आहे.
मग असे जे डिफेक्ट आहेत ते ट्रीट काय करायला लागलो, आपण ट्रीट काय करतोय, फॅटल डिफेक्ट. कसले डिफेक्ट? Problems related to the navigational blocks or unavailability of the main functionality, then such kind of defects we are going to be treated as fatal defect. मग जर आपण सिव्हिरिटी फॅटल दिली तर प्रायोरिटी सुद्धा हायेस्ट देऊ. अशा सिच्युएशनला प्रायोरिटी सुद्धा कशी देऊ? कुठली प्रायोरिटी देऊ अशा डिफेक्टला? हाय. हायेस्ट. आता सपोज बघा, मी जे एका प्रोजेक्टवर काम करतोय त्याचं नाव आहे डीपटॉक. तर त्याच्यामध्ये काय होतं की बॉट कॉलिंगसाठी आम्ही बॉट यूज करतोय. आता मला काय झालं इशू, मी मग त्याच्यासाठी वेब कॉलिंग नावाचं आमचं एक टूल आहे. तर वेब कॉलिंगमध्ये आम्ही काय करतो, जस्ट नंबर वगैरे टाईप करायचा, कुठला बॉटची लिस्ट येते त्याच्यामध्ये, तर तो बॉट सिलेक्ट करायचा आणि कॉल नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं. सो कॉलवर क्लिक केलं की डिरेक्टली तो कॉल जातो, रिडायरेक्ट होतो आणि ज्या बॉटला कॉल करायला लागला त्याच्या इनबॉक्समध्ये, त्या लॉग इनमध्ये डिस्प्ले होते की हा कॉल चाललाय. मग तिथं आवाज येतो, लगेच चालू होतं कॉलिंगला. म्हणजे जसं की आपल्याला बघा कॉल येतात बरेच कंपन्याचे, तुम्हाला लोन पाहिजे का, डायरेक्ट ते बॉट बोलायलेले असतात. आर यू इंटरेस्टेड टू दिस बँक लोन. मग आपण सपोज मोस्टली आपण ते कट करतो, किंवा कुणाला असेल इंटरेस्ट पाहिजे असेल तर तो त्याला रिप्लाय करतो, येस आय वॉन्ट अ लोन, असं तसं त्याला म्हणजे मग तसेच ते कॉलिंग आहे त्याची ती केलेली. सो मग आता सपोज कॉलच इनिशिएट होईना झाला, मी कॉलिंग करायला लागलो पण कॉलच म्हणजे तिथं काय होतंय, इनिशिएट होत नाही. कसलं झालं डिफेक्ट? सिव्हिरिटी काय असायला पाहिजे त्याची? हायेस्ट. राईट. फंक्शनॅलिटीज वर्क करत नाही, मेन फंक्शनॅलिटीज काय होत नाहीये. पुढे चलून समजा कॉल लागला असता, कॉल कनेक्ट झाला असता, मध्येच कॉल ड्रॉप झाला असता, ठीक आहे, म्हणजे फंक्शनॅलिटी वर्क करायला लागली, पुढे प्रॉब्लेम यायला लागलेत, तर त्या केसमध्ये आपण त्याला हाय म्हणलं असतं, मीडियम म्हणलं असतं. पण जर कॉलच कनेक्ट होत नाहीये तो काय झाला? हायेस्ट. कसला इश्यू झाला? हायेस्ट, वी कॅन से दॅट. सपोज तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करायला लागलात, ऑथेंटिकेटेड आहेत तुमच्याकडे क्रेडेन्शियल्स, युजर आयडी, पासवर्ड, ओटीपी सगळं, पण तुम्हाला सिस्टीम अलाउच करत नाहीये, लॉग इन होतच नाहीये लॉग इन. त्या केसमध्ये डिफेक्ट कसं झाला? हायेस्ट. हायेस्ट. सो असे जे डिफेक्ट आहेत त्यांना काय म्हणलं होतं आपण? हायेस्ट. काय म्हणतो? हायेस्ट म्हणजे मेन फंक्शनॅलिटी तुमची प्रॉपरली काम करत नाहीये. सो त्याच्यासाठी सिव्हिरिटी काय म्हणायला लागलो तर आपण इथं? फॅटल सिव्हिरिटी. म्हणजेच हायेस्ट प्रायोरिटी थोडक्यात. आता त्यानंतर नेक्स्ट काय आहे? मेजर, म्हणजे हाय जे म्हणतो आपण. तर मेजर मध्ये काय, इफ एट ऑल द प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू वर्किंग ऑफ द मेन फंक्शनॅलिटी, देन सच काइंड ऑफ डिफेक्ट्स आर क्रिएटेड ॲज अ मेजर डिफेक्ट. म्हणजे मेन फंक्शनॅलिटी रिलेटेड तुमचे काय आहेत, प्रॉब्लेम आहेत. जसे की आता इथे ऍड बटन आहे, पण 10+20 केल्यानंतर रिझल्ट किती यायला पाहिजे? 30. रिझल्ट काय आला? -10. ऍडच्या ऐवजी ते सबस्ट्रॅक्ट व्हायला लागले. ऍडच्या ऐवजी फंक्शनॅलिटी कुठं वर्क व्हायली? कुठली? सबस्ट्रॅक्ट. मग ह्या केसमध्ये काय झालं की फंक्शनॅलिटी वर्क होती पण रॉंग. फंक्शनॅलिटी अवेलेबल आहे बट इट वर्क्स नॉट ॲज एक्सपेक्टेड. अर्लियर मध्ये फॅटल मध्ये काय म्हणतो, फंक्शनॅलिटीच अवेलेबल नाही, फंक्शनॅलिटीच तिथं मिसिंग आहे किंवा अनअवेलेबल आहे. तर अशा सिच्युएशनला आपण फॅटल म्हणलं होतं. आता फंक्शनॅलिटी आहे पण इट्स नॉट वर्किंग ॲज एक्सपेक्टेड. सो त्या केसमध्ये आपण काय करायला लागलो? मेजर. फॅटलच्या नंतर कुठलं आलं? सिव्हिरिटी मेजर. म्हणजे जसं प्रायोरिटीमध्ये हायेस्ट आणि हाय आहे, तसं इथं सिव्हिरिटीमध्ये काय आहे? फॅटल. म्हणजे त्या केसमध्ये आपण हायेस्ट प्रायोरिटी म्हणायला लागलो. आणि मेजर म्हणजे हाय डिफेक्ट कुठला झाला? हायवाला. आता त्यानंतर थर्ड मध्ये मायनर डिफेक्ट किंवा तुमचे जे मीडियम डिफेक्ट, आपण तिकडे मीडियम म्हणतो प्रायोरिटी. तर इथे काय सांगितलेलं, इफ एट ऑल द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द
look and feel of the application, then such kind of defects are treated as a minor defect. जसं की आपण आताच म्हणतोय की तिथं काहीतरी एरर मेसेज यायला लागलाय, तो प्रॉपर नाहीये. हा, मग तसं लुक अँड फील रिलेटेड किंवा जे काही असं आपण डिफेक्ट, आता जसं ऍडच्या ऐवजी बटन कुठलं झालंय, बटनचं नाव होतं ऍड, पण काय झालंय, बॅड बॅड. बॅड हे लुक अँड फील रिलेटेड कसले डिफेक्ट आहे ऍक्च्युअल. आपण आता सपोज याच्यामध्ये व्हॅल्यू इन्सर्ट केली तर 10 20 आणि बॅड वर क्लिक केलं, रिझल्ट 30 येतोय. फंक्शनॅलिटी वर्किंग आहे, पण बटनचं नाव चुकलंय, राईट, नाव काय झालंय, चुकलंय. परत इथं जे टेक्स्ट बॉक्स आहेत, टेक्स्ट बॉक्स एकाच सगळे सारखे आहेत का, सेम आहेत का टेक्स्ट बॉक्स सगळे, कॅन वी सी ऑल टेक्स्ट बॉक्स शुड सेम, बट हिअर व्हॅल्यू 1चा टेक्स्ट बॉक्स डिफरंट आहे, व्हॅल्यू 2 रिझल्टचा टेक्स्ट बॉक्स डिफरंट आहे. लेबल्स जे दिलेले आहेत इथं, व्हॅल्यू 1 व्हॅल्यू 2 रिझल्ट, सेम लेबल आहेत का सगळे एकाच साईजचे, नाही. नाही. मग असे जे डिफेक्ट आहेत, अशा डिफेक्टला आपण ट्रीट काय करायला लागलो, म्हणजे लुक अँड फील जे डिफेक्ट असतील त्यांना काय करतोय, मार्क ॲज अ मायनर डिफेक्ट, हे कारण हे फंक्शनॅलिटीला इम्पॅक्ट नाहीत करत. मग अशा सिच्युएशनला याला काय करायला लागलो, मायनर करायला लागलो. मग याची प्रायोरिटी तिकडे काय ठेवणार आहेत आपण, मीडियम. प्रायोरिटी पण काय ठेवू, ज्याची सिव्हिरिटी मायनर आहे त्यांची प्रायोरिटी काय ठेवू आपण, मीडियम. आणि इकडे लास्टला काय आहे, सजेशन्स मध्ये काय करायला लागलो, इफ एट ऑल द प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द व्हॅल्यू और युजर फ्रेंडलीनेस, देन सच काइंड ऑफ डिफेक्ट्स और प्रॉब्लेम्स वी आर गोइंग टू बी ट्रीटेड ॲज अ सजेशन. सो त्याच्यामध्ये जसं की आता जसं की युजर नेम मध्ये युजर नेम एंटर केलं, तर इथं हे म्हणतं इनव्हॅलिड युजर नेम, प्लीज ट्राय अगेन. सो ही झाली कसली, पुअर हेल्प. सो इथं प्लीज एंटर अल्फा न्यूमेरिक ओनली, म्हणजे जसं की आपण तिथं 0 मध्ये लॉग इन करायला लागलो. सो 6 डिजिटचा तुमचा काय आहे तिथं लॉग इन आयडी आहे, तो कसा आहे, अल्फाबेट्स आणि न्यूमेरिकलचं कॉम्बिनेशन आहे. कशाचं, हा. सो तिथं जर सपोज तुम्ही रॉंग एंटर केला तर तुम्हाला असा मेसेज येत असेल, इनव्हॅलिड युजर नेम. हा, पण तिथंच जर त्यानं सांगितलं की तुमचा कसा आहे, युजर आय डी कशाचं कॉम्बिनेशन आहे, अल्फाबेट्स अँड न्यूमेरिकल्स. सो त्यानं जर सांगितलं प्लीज एंटर द अल्फा न्यूमेरिकल, सो ही झाली स्ट्रॉंग हेल्प. मग अशा ह्याला काय करायला लागलो आपण, असे जे काही डिफेक्ट रेज करायला लागलो, सो ज्याच्यामुळं युजर फ्रेंडलीनेस काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, वाढणार आहे, ऍप्लिकेशनची व्हॅल्यू इन्क्रीज होणार आहे. सो त्याच्यासाठी जे आपण हे बग जो क्रिएट करायला लागलो ते एकदम लिस्ट प्रायोरिटीचे, लो प्रायोरिटीचे, त्याला काय म्हणायला लागलो, सिव्हिरिटीमध्ये सजेशन्स. सो ह्या सिव्हिरिटीवरच काय असाइन करायला लागलो, तुमची प्रायोरिटी. आणि प्रायोरिटी काय डिस्क्राईब करते, इट डिस्क्राइब्स द सिक्वेन्स, ज्यानुसार डेव्हलपर तो इश्यू काय करणार आहे, फिक्स करणार आहे. मग प्रायोरिटी आपण ऑलरेडी बघितलेली होती, तिथं हायएस्ट, हायएस्ट म्हणजेच क्रिटिकल, हाय टू हाय, मीडियम, लो आणि लोवेस्ट, अशा तिथं काय होत्या, प्रायोरिटी होत्या. सो मग ह्यानुसारच, ह्या सिव्हिरिटीनुसारच आपण मोस्टली काय करतोय, असाइन करतोय तिथं सिव्हिरिटीलाच कशात मॅप करायला लागलो, प्रायोरिटीला. मग त्याच्यामुळेच आपण जे बघायला लागलो, 0 मध्ये सिव्हिरिटी होतं का इश्यू, तिथं तो टाईप फक्त काय प्रायोरिटी, आपण काय घ्यायला लागलो, प्रायोरिटी. कारण डिरेक्टली आपणच आता, अर्लियर हे होतं की ओल्ड डेज मध्ये सिव्हिरिटी किंवा सिव्हिरिटी असाइन करायचा आणि त्यानुसार डेव्हलपर प्रायोरिटी त्याला असाइन करायचा. पण आता तसं नाहीये, डिरेक्टली आपणच काय करायला लागलो, किवेच ज्यावेळेस डिफेक्ट लॉक करतोय, क्रिएट करतोय, त्यावेळेस तो काय असाइन करतोय, प्रायोरिटी. काय असाइन करतोय, प्रायोरिटी, आणि त्यानुसार डेव्हलपर तो पिक करणार आहे. डेव्हलपर इथं कारण आपण ते सांगितलेले, इट डिस्क्राइब्स द सिक्वेन्स इन विच डिफेक्ट्स नीड टू बी रेक्टिफाय. डेव्हलपर त्या सिक्वेन्सनुसार डेव्हलपर तो डिफेक्ट रेक्टिफाय करण्यासाठी येणार. सो त्याच्यामुळे याचं काय म्हणलेलं, डिफेक्ट प्रायोरिटी. आणि ह्या 4 टाईप, म्हणजे आता आपण जिरामध्ये बघायला लागलो 5 टाईप आहेत, हायएस्ट, हाय, मीडियम, लो, लोवेस्ट. सो त्यानुसार म्हणजे जर फॅटल असेल तर इथं हायएस्ट, मेजर असेल तर इथं प्रायोरिटी हाय, मायनर असेल तर मीडियम, सजेशन्स असेल तर इथं आपण करू शकतो लोअर लोवेस्ट.
सो आता काही इथे एक्झाम्पल दिलेले आहेत हायएस्ट प्रायोरिटी, कारण कधी कधी काय करतो आपण, हायएस्ट सिव्हिरिटी असली तरी लोएस्ट प्रायोरिटी देतो, किंवा लोएस्ट सिव्हिरिटी असली तरी हायएस्ट प्रायोरिटी देतो. की ते कुठल्या प्रकारचे डिफेक्ट असतात, किंवा ते कधी आपण असं चेंज करतो सिव्हिरिटी प्रायोरिटी. सो दीज थिंग्स वी आर गोइंग टू बी डिस्कस इन आवर नेक्स्ट सेशन मध्ये मंडेला. आणि त्यानंतर मग मंडेला मीन्स 14, 15 पासून आपल्याला स्टार्ट करायचंय, म्हणजे मॅन्युअल आपण रॅप करणार आहेत त्या दिवशी. 15 पासून आपण स्टार्ट करणार आहेत आपलं ॲटोमेशन, आणि ॲटोमेशन मध्ये वी आर गोइंग टू बी जम्प टू द जावा स्क्रिप्ट अँड प्ले राईट. आपल्याला जे टूल बघायचं आहे जावा स्क्रिप्ट अँड प्ले राईट. आपलं सिक्वल राहिलंय मॅन्युअल मधलं. सो वी आर गोइंग टू बी कव्हर द सिक्वल इन लेटर स्टेजेस. आफ्टर कम्प्लिशन ऑफ ऑटोमेशन वी आर गोइंग टू बी लर्न द, लास्टला आपण बस डिस्कस करू सिक्वल. ओके, हे क्लिअर आहे? बग लाईफ सायकल, Yes. सिव्हिरिटी काय, प्रायोरिटी काय, क्लिअर आहे? काही एक्झाम्पल राहिलेत ते डिस्कस करूत आपण. कधी 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 आपण म्हणजे विचारतात इंटरव्ह्यू मध्ये की तुम्ही एखाद्या वेळेस सिव्हिरिटी, लो सिव्हिरिटी, आता तर नाहीच आहे ऑप्शन सिव्हिरिटीचं, स्टील इंटरव्ह्यूअर इज गोइंग टू बी आस्क की सपोज तुम्ही एखादा डिफेक्ट लो सिव्हिरिटीचा दिलेला आहे किंवा हाय सिव्हिरिटीचा दिला आहे, पण डेव्हलपरनं त्याची प्रायोरिटी कमी केली का, कशामुळं, असे काही क्वेश्चन्स विचारतात, किंवा एक्झाम्पल विचारतात की सांगा हाय सिव्हिरिटी लो प्रायोरिटीचं एक्झाम्पल सांगा, किंवा लो सिव्हिरिटी हाय प्रायोरिटीचं एक्झाम्पल सांगा. सो तसे काही एक्झाम्पल्स आहेत, किंवा आपल्याकडे टेस्ट डिझाईन टेक्निक राहिलेल्या आहेत डिस्कस करायच्या. बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस काय, कॉज इफेक्ट ग्राफिंग काय, अशा इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग काय. सो दीज थिंग्स वी आर गोइंग टू बी डिस्कस अँड रॅप अप द मॅन्युअल पार्ट. मंडेला आपण मोस्टली finish करू, and then we'll jump to the, from Tuesday onwards we are going to start discussing the automation. Okay, so we'll stop here. Chalo, have a great day. Thank you. Bye.